हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला सुजीच्या पोळ्या, सुजीचा पराठा म्हणजे रव्याचा पराठा कसा करायचा ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हा 1 वाटी रवा आहे, ह्या वाटीने हे 2 वाट्या पीठ आहे आणि हे अर्धी वाटी गूळ आहे, हे वेलची आहे, सुंठ पावडर आहे। आता पीठ चाळून कणिक मळून घ्यायचे, शक्यतो पीठ चाळूनच घ्यायचं। त्यामध्ये असं लहान लहान असं तुकडे पण पडलेले असतात गिरणीतून, त्यामध्ये आता लावायला थोडंसं मी पीठ काढणार आहे। त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता कणिक अशी भिजवून घ्यायची, जास्त घट पण नाही, चपाती सारखीच भिजवून घ्यायची कणिक। तेलाच हाताला लावायचं आहे। अशी पुरणाच्या पोळीला करतात अशीच दूध थोडी करायची आहे कणिक। आता ह्याला तेलाचा हात लावून 10 मिनिटासाठी आता भिजायला ठेवायची। ही आम्ही रोज चपात्या करतोय तीच कणिक आहे ही। ह्याला सुजीच्या पोळ्या पण बोलतात, रव्याच्या पोळ्या, सांजेच्या पोळ्या, पराठा। आता मी भिजायला ठेवणार आहे 10 मिनिटासाठी आणि आता बाकीची तयारी करायची आहे रवाची। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल थोडंसं टाकायचं, जास्त नाही तेल घालायचं रवा भाजायला। हा मोठा रवा आहे, मोठाच रवा घ्यायचा म्हणजे छान होतात अशा पोळ्या। आता रवा भाजून घ्यायचा आहे चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत। आता रवा हा चांगला मोठा गॅस करून चांगला भाजून घ्यायचा आहे। मोठा गॅस केला तर सारखं सारखं पटापटा हलवायला लागते, बारीक गॅसवर थोडा उशीर लागतोय। रवा असा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे पोळ्या अशा छान अशा होतात, खायला अशा खमंग लागतात। आता रवा भाजलेला मी रवा काढून घेणार आहे, असा खरपूस असा रवा भाजायचा आहे। आता शिरा करण्यासाठी यामध्ये पाणी टाकायचं, तर 1 वाटी रवा आहे तर ह्यात 3 वाटी पाणी घालायचं आहे, कारण का रवा हा जाड रवा आहे। बारीक रवा असला तर 2.5 वाटी पाणी भरपूर आहे, 3 वाटी पाणी टाकलेलं आहे। तर ह्यामध्ये हा गूळ पण टाकायचा आहे। आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। ही वेलची सुंठ पावडर आहे। आता ह्याला एक उकळी आणायची आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आता रवा टाकून घ्यायचा थोडा थोडा आणि याचा शिराच बनवून घ्यायचा। आता ह्याला एक उकळी आणायची आहे, 1-2-3 मिनिटाचं शिजू द्यायचं आहे आणि मग झाकून ठेवायचा, कारण हा मोठा रवा आहे थोडा, त्यामुळे थोडा शिजला पाहिजे। आता गॅस बारीक केलेला आहे। आता मी झाकण ठेवणार आहे यावर 1 मिनिटासाठी। आता 1 मिनिट झालेले, मी आता गॅस बंद करून ठेवणार आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता थोडं झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवायचं आहे असं। आता हा रवा थोडा थोडा घेऊन मळून घ्यायचा। मी आता थोडाच घेणार आहे। आता याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे
पाण्याचा हात लावून असा गोळा करून घ्यायचा, जास्त नाही मळायचं, थोडंसं. आता झालेलंच आहे, जास्त पातळ पण नाही करायचं, हे असंच बरोबर आहे. आता मी पोळ्या करायला घेणार आहे, पराठा. आम्ही याला पोळ्याच बोलतोय, सुजीच्या गोड पोळ्या. पिठाला पण आता 10 मिनटं झालेली आहेत, 5 मिनटं. पीठ पण आता भिजलेलं आहे. असा गोळा घ्यायचा छोटासा, असा गोळा घ्यायचा, जास्त मोठा नाही घ्यायचा गोळा. थोडीशी अशी पात करून घ्यायची हातानंच. त्यामध्ये हा गोळा शिऱ्याचा भरायचा, असा भरपूर घ्यायचा आणि पुरणाच्या पोळीसारखाच भरून या पळपटाला मी कॅरी बॅग लावून घेतलेले, कारण हा जास्त पीठ नाही लागत मग कॅरी बॅग लावली की. आणि थोडंसं पीठ घालून लाटायचं आहे. कॅरी बॅग नाही लावली की पीठ ज्यादा लागते मग, त्यामुळे मी कॅरी बॅग लावली आहे. तेल सोडून घ्यायचं आहे तव्याला, त्याला चिकटतंय त्याला. आणि अशी हाताने उचलून अशी हातावर घेऊन अशी टाकायची आहे. आता गॅस मोठा करणार आहे मी. परतून घ्यायची आहे. आता तेल लावून चांगली भाजून घ्यायची. आपल्याला तूप लावलं तरी पण चालतंय. तेल लावा नाही तर तूप लावा, काय पण लावलं तर चालतंय. माझ्याकडे मी तेलच आहे, मी तेलच लावणार आहे. अशी टंक फुगलेली आहे, लुसलुशीत अशी. धुलीवंदनसाठी सांज्याच्या पोळ्या तयार आहेत. बघू शकता कशा मस्त अशा खुसखुशीत अशा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.